नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 16वा आज आपण अभ्यासणार आहोत। या धड्याचे शीर्षक आहे आकाशी झेप घेरी। आकाशी झेप घेरी ही एक कविता आहे आणि या कवितेचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। या कवितेमध्ये कवीने स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून यशाचे शिखरे काबीज करण्याचा संदेश दिलेला आहे। ध्येयाकडे उंच झेप घ्यावे, लौकिक विनाशी गोष्टीमध्ये अडकू नये, त्याचबरोबर स्वावलंबी जीवन जगावे, पारतंत्र्यामध्ये न अडकता स्वातंत्र्याचे महत्त्व मोल जाणून घ्यावे व मोकळा श्वास घ्यावा असा संदेश देणारी ही कविता आहे। ही कविता अतिशय गाजलेल्या चित्रपटातील एक सुंदरसं असं गीत आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता आता आपण अभ्यासूया। ही कविता अभ्यासण्यापूर्वी आपण या कवितेचे कवी जगदीश खेबुडकर यांच्याबद्दल संक्षिप्त परिचय जाणून घेऊया। भाग 4 मधील कविता क्रमांक धडा क्रमांक 16 आकाशी झेप घेरी या कवितेचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे। या कवितेचे कवी आहेत जगदीश खेबुडकर। यांचा जन्म 1932 मध्ये झालेला आहे आणि मृत्यू 2011 मध्ये झालेला आहे। जगदीश खेबुडकर हे प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार, पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक व दूरदर्शन मालिका यांसाठी त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे। तर अशा रीतीने आपल्याला एकाच व्यक्तीमध्ये अनेक पैलू आपल्याला पाहायला मिळतात की एकीकडे ते प्रसिद्ध कवी आहेत, साहित्यकार आहेत, तर गीतकार पण आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी नाटक, लघुकथा, संवाद, पटकथा, दूरदर्शन मालिकांसाठी त्यांनी साहित्यांची निर्मिती केलेली आहे। साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये होत। महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना 11 वेळा सन्मानित करण्यात आलेले आहे। त्याशिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे। मराठी चित्रपट सृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केलेले आहे। तर असे हे जगदीश खेबुडकर एक साहित्यकार म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी गीत लेखन केलेलं आहे। हा झाला कवींचा परिचय। आता आपण या कवितेबद्दल कवितेचा भावार्थ समजून घेऊया। कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे। आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यांवर विश्वास ठेवावा। कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात। प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्याच्या ध्येयांची उंच शिखरे पदाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्यांचा निखळ आनंद घ्या असा संदेश देतात। आता आपण कवितेकडे वळूया। तुम्ही ही कविता ऐकलेली असेल। सुप्रसिद्ध चित्रपटामधील सुप्रसिद्ध अशी ही कविता आहे, गीत आहे। आकाशी झेप घेरी पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा। ही कविता तुम्ही ऐकलेली असेल, छानपैकी गुणगुणत पण असाल तुम्ही। तर या कवितेमध्ये कवी सांगतात की आकाशी झेप घेरी पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा। आता बघा, पाखरा म्हणजे काय? पक्षी। इथे कवीने 2 अर्थाने आपल्याला ही कविता समजावून सांगितलेली आहे की पक्षी जे असतात, तर आपण पाहतो की छोटेसे पक्षी असतात, त्यांच्या पंखामध्ये इतकं काही सामर्थ्य असतं की ते जमिनीवरून आकाशाकडे झेप घेण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे असते। त्याच्यासाठी त्यांना कष्ट करावे लागतात, दिवस रात्र मेहनत करावी लागते। आता तुम्ही बघता की पक्ष्यांचं जीवन काय असू दे किंवा सजीवांचं जीवन असू दे, त्याच्यामध्ये मानव पण येतो, पशु पक्षी पण येतं की कोणी
दोन वेळचं पोट भरण्यासाठी प्रत्येकाला कष्ट करावे लागतात, मेहनत करावे लागतात. मग या पक्ष्यांना सुद्धा एक छोटासा अन्न कण शोधण्यासाठी वणवण दिवसभर भटकावं लागतं. तरी पण ते मस्तपैकी त्यांचं जीवन उन्मुक्तपणे आनंदाने जीवन जगत असतात. आणि हे जीवन जगत असताना उंच आकाशामध्ये ते झेप घेत असतात आणि मुक्तपणे विहार करत असतात, संचार करत असतात. पूर्ण आकाशामध्ये उन्मुक्त होऊन जीवनाचा आनंद घेत असतात. त्या विपरीत आपण बघतो की अनेक पक्षी जे असतात ते पिंजऱ्यामध्ये जीवन व्यतीत करत असतात. आता तो पिंजऱ्याचा जो मालक असतो तो सोन्याचा पिंजरा बनवतो, त्या पक्षीला त्याच्यामध्ये ठेवतो. आता त्या पक्षीला पिंजऱ्याच्या बाहेर जाऊन छोटासा अन्नकण शोधण्यासाठी वणवण करण्याची गरज नाहीये. त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये तो छानपैकी त्याचा मालक त्याला सगळं तिथे देतोय. अन्न देतोय, विविध प्रकारचे पाणी देतोय. त्याला वणवण भटकण्याची गरज नाही. छानपैकी सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये तो आपलं जीवन व्यतीत करत आहे. परंतु त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये जीवन व्यतीत करत असताना त्याचं जीवन कसं होतंय, ते गुलामगिरीचं जीवन होतं. त्याची जाणीव त्याला सुरुवातीला त्याची जाणीव असते की नाही, त्याला आकाशामध्ये मुक्त विचार संचार करण्याचे ते सवय झालेली असते. स्वतंत्रपणे स्वावलंबाने जीवन जगण्याची सवय झालेली असते. आणि अचानकपणे त्याला सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये बंद केलं जातं. परंतु हळूहळू त्याला सगळंच आयतं मिळत जातं आणि तो आळशी बनतो. आणि तेव्हा त्याची ती स्वावलंबनची प्रवृत्ती परावलंबी होऊन जाते. त्याला तो सोन्याचा पिंजरा आवडू लागतो, कारण की काही मेहनत करायची नाही, काही कष्ट करायचे नाही, सगळं त्याला तिथे मिळणार आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी त्याला त्याचं स्वतंत्र गमवावं लागतं. त्याला गुलामगिरीचं जीवन व्यतीत करावं लागतं. तो परावलंबी होतो. एकीकडे तो पिंजऱ्याच्या बाहेर स्वावलंबी जीवन जगत असतो, स्वतंत्रतेने जीवन जगत असतो. तर दुसरीकडे पिंजऱ्यामध्ये, सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये बंद होऊन तो गुलामगिरीचं जीवन जगतोय. परावलंबी, जेव्हा मालक त्याला जेवायला देणार तेव्हा तो जेवणार. जेव्हा त्याला तहान लागली, मालकाने पाणी दिलं तेव्हा तो पाणी पिणार. म्हणजे तो परावलंबी होऊन जातो. मग आता असा हा जो पक्षी आहे पाखर, पाखरू म्हणजे काय, पक्षी. मग इथे ह्या पाखराची तुलना कवीने मानवाच्या मनाला केलेली आहे, मनाशी केलेली आहे. की मानवाचं मन पण कसं असतं, त्याला पाखरू हे उपमा दिलेली आहे कवीने. कवी आपलं मन पण कसं असतं बघा, क्षणात इकडे क्षणात तिकडे. पाखरू पण आपल्याला एका जागेवर कधी स्थिर दिसत नाही. तो क्षणामध्ये आकाशामध्ये संचार करत असताना कधी तो डोळ्याआड होऊन जातो तेही आपल्याला कळत नाही. तसंच आपलं मन चंचल असतं. पक्ष्यांच्या वृत्तीप्रमाणे आपलं मन सुद्धा चंचल असतं. आणि अशा या चंचल मनाला कवीने पाखराची उपमा दिलेली आहे. कवी म्हणतात की ह्या लौकिक अशा विनाशक असलेल्या गोष्टीमध्ये मानवाचं मन अडकलेलं असतं, गुंतलेलं असतं. आणि या मनाला आवर घालण्यासाठी उपदेश देताना कवी जगदीश खेबुडकर म्हणतात की हे मनरूपी पाखरा, हे चंचल मना, तू ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच भरारी घे. तुझ भोवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. तर आता इथे कवी काय म्हणत आहे की बघा, तुझ भोवती वैभव माया, वैभव म्हणजे समृद्धी, माया म्हणजे पैसा संपत्ती, रसाळ म्हणजे मधुर, रसयुक्त, रसपूर्ण असे गोड. सुख लोलूप म्हणजेच काय, सुखाची आसक्ती, सुखाने युक्त असलेले, सुखाने घेरलेले सगळे गोष्टी. काया म्हणजे शरीर, आसरा म्हणजे आश्रय घेणे, निवारा घेणे. तर आता इथे कवी म्हणत आहे की अरे वेड्या मना, तू ध्येयप्राप्तीसाठी आकाशात उंच भरारी घे. संपत्तीने वेढलेल्या सोन्याच्या या पिंजऱ्यामध्ये अडकू नकोस. त्या सोन्याचा पिंजऱ्याचा मोह तू सोडून दे. तुला एकीकडे तो सोन्याचा पिंजरा दिसत आहे,
परंतु त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये एकदा जर तू अडकलास तर तुझं स्वातंत्र्य नष्ट होणार आहे, तू पूर्णतः परावलंबी होणार आहे, तुझं स्वावलंबन तिथे संपणार आहे. त्यामुळे ते म्हणतात की तो मनरूपी चंचल मनरूपी पाखराला कवी सांगत आहे की तो सोन्याच्या पिंजऱ्याचा मोह तू सोडून दे. हा सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छांच्या सफलतेसाठी घातक असा आहे. तू सुखात लोळतो आहे असं तुला वाटतंय, पण हे सुख किती काळ टिकणार? या सुखाचा आश्रय लवकरच संपणार आहे. तुला ती फळ आता रसाळ फळ खायला गोड वाटतायत, पण जेव्हा ती फळं संपतील तेव्हा तुला जाणीव होणार तुझ्या परावलंबतेचा, आणि सुखाचा आश्रय लवकरच संपेल. तेव्हा हे वेड्या मना तू जागृत हो आणि लौकिक अशा तात्पुरत्या सुखाचा तू त्याग कर. कुठवर तू वेड्या घेशी आसरा? कुठपर्यंत तुला आश्रय मिळणार आहे ह्या सुख संपत्तीचा, या धन दौलतीचा? ह्या सोन्यारूपी पिंजऱ्यामध्ये तू अडकू नकोस. कारण की वरवर दिसणारा हा सोन्याचा पिंजरा जो कसा आहे तो तुला परावलंबी करणारा आहे, तुला गुलामगिरीमध्ये अडकवणारा आहे, त्याच्या अधीनस्थ करणारा आहे. पुढे कवी म्हणतात की तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा. बघा, त्या पक्षाचे पंख उत्कृष्ट असतात, पण त्याला किती सामर्थ्य देवाने दिलेलं असतं. तो उंच आकाशामध्ये भरारी घेत असतो, डोंगरांच्या पलीकडे जात असतो, अथांग सागर ओलांडून तो संचार करत असतो. पण कधी जेव्हा तो स्वतंत्र असतो, जेव्हा तो स्वावलंबी असतो, तो एकदा का हा पाखरू सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये अडकला तर त्याचे हे स्वतंत्र हिरावून घेतले जाते. त्याला मुक्तपणे संचार करता येत नाही, विहार करता येत नाही. मुक्तपणे त्याला नदी नाल्यांवरती, सरिता सागरांवरती फिरता येत नाही. डोंगर दरीतून, हिरवी रानावनातून त्याला फिरता येत नाही. त्याला फक्त तो सोन्याचा पिंजराच त्याचं जीवन बनून जातं. विहार करणे म्हणजेच विहार सामर्थ्याने, विहार करणे म्हणजेच संचार करणे. सामर्थ्य म्हणजेच शक्तीने, बळाने. सरिता म्हणजेच नदी, सागर म्हणजे समुद्र. तरी ते कवी सांगत आहेत आपल्याला की हे पाखरा, ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिलेले आहेत. म्हणजेच इथे आपल्याला पण कवी सांगत आहेत की हे मनरूपी पाखरा, तू आता उंच भरारी घेण्यासाठी तुझ्यातील सामर्थ्य ओळख, तुझ्यातील ताकद ओळख. देवाने तुला ते ताकद दिलेले, ती सामर्थ्य पुरवलेले आहे. तुला फक्त ते सामर्थ्य, तुझ्यातले ते स्वकर्तृत्व ओळखता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे पाखरामध्ये उंच भरारी घेण्यासाठी पंखामध्ये सामर्थ्य पुरवले जातं, त्याचप्रमाणे मनुष्यामध्ये सुद्धा अदम्य अशी इच्छाशक्तीच्या बळावरती तो असंभव गोष्ट नक्कीच संभव करू शकतो. आता इथे कवी त्या पाखराला उद्देशून म्हणत आहेत की हे पाखरा, ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिले आहेत. पंखातील बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर. जमिनीतल्या असणारे डोंगर, दऱ्या, हिरवी रानं, नद्या, समुद्र सारे काही ओलांडून तू 10 दिशांमध्ये संचार कर. आता हे पाखरू म्हणजेच काय? मनुष्यातील मनातील मनरूपी पाखरू. मनुष्याचं मन त्या पाखरांप्रमाणे चंचल असतं, ते नश्वर गोष्टीमध्ये अडकतं, सुख लोलुपतेमध्ये ते अडकून पडतं. सुखाने घेतलेल्या अनेक गोष्टीमध्ये तो अडकून पडतो आणि ज्यावेळेस त्याला सुखाची सवय होते त्यावेळेस तो त्याच्यातील सामर्थ्य विसरतो. म्हणून इथे कवी म्हणतात की तुझ्यातील सामर्थ्य तू कधी विसरू नकोस. त्या सुख लोलुपतेच्या आहारी तू कधी जाऊ नकोस. तुझ्यातील ती अदम्य अशी इच्छाशक्ती तू जागृत ठेव, ज्याच्याने तू कोणाच्या अधीनस्थ न होता, परावलंबी न होता काय करणार आहेस? तू स्वतःच्या स्वावलंबाने, स्वकष्टाने तू सगळ्या असंभव अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणार आहे. म्हणून इथे कवीने
स्वावलंबी जगण्याचे महत्त्व सांगितलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण ह्या कवितेमध्ये आतापर्यंत काय शिकलो? कवी सांगतात की स्वसामर्थ्यावरच्या अदम्य स्वतःवरचा विश्वास जागृत कर, यशाची उंच उंच शिखर तू काबीज कर, ध्येयाकडे उंच झेप घे, लौकिक आणि विनाशकारी गोष्टीमध्ये अडकू नकोस, परावलंबनाचे जीवन झुगारून स्वकष्टाने स्वावलंबी जीवन जगण्याचे संदेश कवितेतून कवी आपल्याला देत आहे. कवितेच्या पुढील ओळी सुद्धा आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, परंतु त्याचा अभ्यास आपण कवितेच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.